माधुरी पुन्हा कोल्हापुरात येणार, जंगी तयारी. इथं पळवापळवी चालत नाही. नांदणी गाव कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एक छोटंसं गाव, जिथे गेल्या 40 वर्षांपासून एक हत्तीन महादेवी उर्फ माधुरी ही गावकऱ्यांच्या आणि जैन समाजाच्या हृदयात स्थान मिळवून होती. ती केवळ एक प्राणी नव्हती, तर नांदणी मठाची स्नेही, धार्मिक प्रतीक आणि गावाच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग होती. पण काळानं आणि कायद्यानं तिच्यावर एक असा निर्णय लादला ज्यानं गावकऱ्यांचं हृदय तुटलं, डोळ्यात अश्रू तरळले आणि महादेवीच्या डोळ्यातही पाणी आलं. ही कहाणी आहे त्या महादेवीची, जी आपल्या प्रिय माणसांपासून दूर अंबानीच्या गुजरातमधील वणतारा या खासगी प्राणी संवर्धन केंद्रात पाठवली गेली. मात्र कोल्हापुरात आता तिच्या आगमनाची जंगी तयारी सुरू झाली आहे. संपूर्ण कोल्हापुरात आनंदाची भरती आली आहे. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील महादेवी म्हणजेच माधुरी हत्तीनीच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झालाय. तब्बल वर्षभरानंतर तिच्या परतीच्या हालचालींना वेग आलाय. पुढील महिनाभरात माधुरी नांदणीत परतण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गुजरातमधील वणतारा संस्थेचे पथक सोमवारी नांदणीत दाखल झालंय. पथकानं माधुरीसाठी उभारण्यात येत असलेल्या पुनर्वसन केंद्राची पाहणी केली आहे. यावेळी नांदणी मठातील काही पदाधिकारी उपस्थित होते. माधुरीच्या पुनर्वसनासह सुरक्षित पुनरागमनाबाबत महत्त्वपूर्ण चर्चाही झाली आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे ते पुन्हा समजून घेऊया. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. महादेवी हत्तीनीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप पेटाळून केला. प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने हत्तीनीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. त्यानंतर प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावं लागेल असं निरीक्षण नोंदवलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीनीबाबतच्या याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाने फेटाळली. त्यामुळे नांदणी मठाची महादेवी हत्तीन वनताराकडे सोपवण्यात आली. कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीनीला गुजरातच्या वनतारामध्ये सोपवताना म्हणजे हत्तीनीला निरोप देताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण भावुक झाले होते. या हत्तीनीला निरोप देण्याआधी ग्रामस्थांनी हत्तीनीची मिरवणूक काढली. महादेवी हत्तीनीला पुन्हा आणण्यासाठी सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्याकडून स्वाक्षरी मोहीम देखील घेण्यात आली. महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी 24 तासात 1,25,353 लोकांनी स्वाक्षरी केली होती. माधुरीला वनतारात गेल्यानंतर कोल्हापूरकर दुःखात अखंड बुडाले. आपल्या लाडक्या माधुरीचा विरह त्यांना सहन होत नव्हता. नांदणी गावातल्या मठातल्या हत्तीनीला कुणी प्रेमानं महादेवी म्हणतं तर कुणी माधुरी. 1992 पासून ती त्या मठातच होती, पण तिच्या संगोपनासाठी न्यायालयाच्या आदेशानंतर तिला वनतारात नेलं. त्यावेळी आंदोलकांनी तिला नेऊ नये यासाठी अडथळा आणला. कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले, पण त्याला यश आलं नाही. अंबानी कुटुंबानं नांदणीच्या गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या. त्यानंतर गावकऱ्यांनी जिओचे सिम कार्ड न वापरण्याचा निर्णय घेतला. आमच्या घरातील व्यक्ती गेल्यासारखं आम्हाला वाटतंय. अंबानी कुटुंब आमच्या भावनांशी खेळलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आणि जवळपास 7,000 गावकऱ्यांनी जिओ कंपनीचं सिम कार्ड पोर्ट केलं. कोल्हापूरमधील नांदणी मठात अनेक दशकं राहिलेली माधुरी ही हत्तीन गुजरातच्या वणतारा प्रकल्पातून पुन्हा कोल्हापुरात परतणार आहे. तिच्या पुनरागमनाच्या हालचाली वेगानं सुरू असून वणताराच्या पथकानं नांदणी येथे तिच्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पुनर्वसन केंद्राच्या जागेची नुकतीच पाहणी केली आहे. हत्तीनीसाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि निवाऱ्याच्या जागेची पाहणी केली. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आणि जनभावनेचा आदर करत माधुरीच्या राहण्याची आणि संगोपनाची सर्व व्यवस्था वणतारा आणि स्थानिक मठाच्या संयुक्त विद्यमाने नांदणी येथे केली जाणार आहे. प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या पेटा इंडियाच्या अहवालानंतर आणि न्यायालयीन आदेशानुसार तिला उपचारासाठी जामनगरला हलवण्यात आलं होतं. आता कायदेशीर प्रक्रिया आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ती पुन्हा आपल्या मूळ गावी परतणार आहे. वनतारा हे अंबानी समूहाचं गुजरातमधील खासगी प्राणी संवर्धन केंद्र आहे. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आपण प्राण्यांबद्दलच्या माणसांच्या प्रेमाच्या कथा पाहिल्यात. हाती मेरे साथीपासून टू जंगल्स पर्यंत प्राण्यांचे माणसांचे भावनिक संबंध दाखवलेत. महादेवीची कथा यापेक्षा वेगळी नाहीये. ती गावकऱ्यांची लाडकी, मठाची स्नेही आहे. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे त्या बंधाची साक्ष आहे. हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं. माधुरी आता पुन्हा कोल्हापूरच्या नांदणीच्या मठात येणार आहे. माधुरी तिच्या माणसांमध्ये रमणार आहे. नांदणीच्या मठातलं ते प्रेम, गावकऱ्यांचा तो लढा तिला पुन्हा मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.